नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला YouTube चॅनलमध्ये. आपण दररोज सकाळी चालू घडामोडीचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो. तलाठी भरती, पोलीस भरती तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज 30 जुलै. बघूया महत्त्वाचे 15 प्रश्न. पहिला प्रश्न, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हेनले पासपोर्ट इंडेक्स अहवालानुसार जागतिक क्रमवारीत भारताचा पासपोर्ट कितव्या क्रमांकावर आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 81व्या. दुसरा प्रश्न, हेनले पासपोर्ट इंडेक्स अहवालानुसार जगातील सर्वात शक्तिशाली प्रथम क्रमांकाचा पासपोर्ट कोणत्या देशाचा ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सिंगापूर. बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स भारताचे स्थान आहे 81वे. भारतीय पासपोर्ट धारकांना 55 देशात व्हिसा मुक्त प्रवेश आहे. तर प्रथम क्रमांक सिंगापूरचा आहे. तिसरा प्रश्न बघूया, हरित विमान वाहतूक म्हणजेच ग्रीन एव्हिएशन उपक्रमामध्ये महाराष्ट्राने देशात कितवा क्रमांक मिळवला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, दुसरा. महत्वाची माहिती बघा, ग्रीन एव्हिएशन प्रथम राज्य उत्तर प्रदेश, द्वितीय राज्य महाराष्ट्र. चौथा प्रश्न, चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित ISSF वर्ल्ड कप मध्ये सोनम मस्कर आणि हिमांशू ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारात कोणते सुवर्ण पदक जिंकले? तर यांनी जिंकलेले आहे कांस्य पदक. प्रकारात कोणते पदक जिंकले? मी सुवर्ण पदक म्हटलो, माफ करा. तर यांनी जिंकलेले आहे कांस्य पदक, ऑप्शन बी. ISSF वर्ल्ड कप महत्वाचे मुद्दे, विजेते सोनम उत्तम मस्कर व हिमांशू ढिल्लन. कांस्य पदक, ISSF म्हणजेच इंटरनॅशनल शूटिंग स्पोर्ट फेडरेशन. पाचवा प्रश्न, ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये महाराष्ट्राच्या सर्वेश कुशारे याने पुरुषाच्या उंच उडी प्रकारात कोणते पदक पटकावले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रौप्य पदक, ऑप्शन बी. सहावा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या उंच उडी प्रकारात रौप्य पदक पटकावणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, सर्वेश कुशारे. महत्वाची माहिती, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 सर्वेश कुशारे नाशिक 2.25 मीटर उंच उडी मारून रौप्य पदक, पुरुष उंच उडीत रौप्य जिंकणारा पहिला भारतीय. सातवा प्रश्न, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पॅरा ॲथलेटिक्स प्रकारात भारताला पहिलेच सुवर्ण पदक मिळवून देणारी खेळाडू कोण ठरली आहे? तर ही खेळाडू आहे शर्मिला दनकर, ऑप्शन ए. महत्वाची माहिती, पॅरा ॲथलेटिक्स ऐतिहासिक सुवर्ण, शर्मिला दनकर महिला शॉटपुट F57 प्रकारात सुवर्ण पदक, पॅरा ॲथलेटिक्स मधील भारताचे पहिलेच सुवर्ण. तर शिल्पा केशायला याच प्रकारात कांस्य पदक. आठवा प्रश्न, 29 जुलै रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन पहिल्यांदा कोणत्या वर्षापासून साजरा करण्यास सुरुवात झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 2010. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता व्याघ्र प्रकल्प हा राज्यातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे बोर, ऑप्शन सी. महत्वाची माहिती, आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन, महत्वाचे मुद्दे, महत्वाची तथ्ये. जगातील 70% वाघ भारतात. प्रोजेक्ट टायगर याला सुरुवात 1973, टायगर स्टेट म्हटलं जातं मध्य प्रदेशला. तर महाराष्ट्रातील मुख्य प्रकल्प पहिला ताडोबा अंधारी, सर्वात मोठा मेळघाट आणि सर्वात लहान बोरवर्धा. ही स्लाइड स्क्रीनशॉट मारून ठेवा. 10वा प्रश्न, स्कायरूट एरोस्पेसच्या विक्रम-1 रॉकेटद्वारे अवकाशात पाठवण्यात आलेले कॉस्मॉस ब्लूम हे रत्न कोणत्या आकाराचे आहे? तर हे आहे कमळाच्या आकाराचे, ऑप्शन ए असं या प्रश्नाचं उत्तर आहे. विक्रम-1 ची भरारी कॉस्मॉस ब्लूम कमळाच्या आकाराचे रत्न विक्रम-1 स्कायरूटद्वारे अवकाशात झेपावले. तर इतर पेलोड्स मायक्रो आर्ट 18 कॅरेट सोन्याचे CV रमन, विक्रम साराभाई व डॉ. कलाम यांचे सूक्ष्म शिल्प याच्यामध्ये आहे.
11वा प्रश्न, मेघालयातील लाकाडोंग हळदीला जागतिक दर्जाचा ब्रँड बनवण्यासाठी कोणते मिशन सुरू करण्यात आले आहे? महत्वाचा प्रश्न आहे. मिशन गोल्डन स्पाइस असं या प्रश्नाचं उत्तर आहे किंवा या मिशनचं नाव आहे. तर मिशन गोल्डन स्पाइस हे कोणत्या उद्दिष्टाने आणण्यात आलेलं आहे? मेघालयातील लाकाडोंग हळदीचं मूल्यवर्धन. 17,500 लाभार्थ्यांपैकी 99% महिला शेतकरी आहे. 12वा प्रश्न, जोखीम आधारित व्यवसाय मंजुरी प्रणाली रिस्क बेस्ड बिझनेस अप्रुव्हल सिस्टीम लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे छत्तीसगड, ऑप्शन सी. महत्वाची माहिती, छत्तीसगड इज ऑफ डुईंग बिझनेस. पहिले राज्य छत्तीसगड. कमी जोखीम उद्योगांना स्वप्रमाणाने त्वरित मंजुरी. 13वा प्रश्न, युनायटेड किंगडमचेच म्हणजेच यूकेचे 59वे पंतप्रधान म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अँडी बर्नहॅम, ऑप्शन बी. तर युनायटेड किंगडमचे नवे पंतप्रधान अँडी बर्नहॅम हे ब्रिटनचे 59वे पंतप्रधान, जे लेबर पार्टी म्हणजे मजूर पक्षाचे आहेत. 14वा प्रश्न, भारतातील पहिली अर्बन नाईट सफारी सुविधा कोणत्या शहरात सुरू करण्यात येत आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे लखनौ, उत्तर प्रदेश, ऑप्शन बी. तर भारतातील पहिली नाईट सफारी ही कोकरेल राखीव वनक्षेत्र लखनौ या ठिकाणी. तर जागतिक स्थान, भारत नाईट सफारी असलेला जगातील 5वा देश आहे किंवा 5वा देश ठरेल. जगातील पहिली नाईट सफारी सिंगापूर, 1994. 15वा प्रश्न, दरवर्षी 30 जुलै रोजी खालीलपैकी कोणते दिवस साजरे केले जातात? पर्याय ए, आंतरराष्ट्रीय मैत्री दिन म्हणजेच इंटरनॅशनल फ्रेंडशिप डे. ऑप्शन बी, मानवी तस्करी विरुद्ध जागतिक दिवस, वर्ल्ड डे अगेन्स्ट ट्रॅफिकिंग इन पर्सन्स. पर्याय क्रमांक सी, ए आणि बी दोन्ही हे. पर्याय क्रमांक डी, जागतिक पर्यावरण दिन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, ए व बी दोन्ही. ठीक आहे. तर आंतरराष्ट्रीय मैत्री दिन आणि मानवी तस्कर विरुद्धचा जागतिक दिवस असे 2 दिन विशेष आज आहे. तर आंतरराष्ट्रीय मैत्री दिनाच्या सर्व मित्रांना खूप खूप शुभेच्छा. तुम्ही सुद्धा मैत्रिणी व्हा. आपल्या 4ही प्लॅटफॉर्मला जास्तीत जास्त हाईक द्या, लाईक द्या, कमेंट करा. तुमचे प्रश्न असेल तर सविनय विचारा. विद्या विनयन शोभते. काही लोक खूप उद्धटपणे वर्तन करतात. बऱ्याच ठिकाणी काही कमेंट तशा आल्या होत्या, पण विद्या विनयन शोभते हे लक्षात ठेवा. आणि कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीच्या 4ही प्लॅटफॉर्म सोबत जोडले जा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.